नमस्कार श्रोते हो, परिसर या कार्यक्रमात आपलं स्वागत. आज आपण पर्यावरण आणि गोसंवर्धन याविषयी अनिकेत बापट यांनी दिलेली माहिती ऐकूया. नमस्कार श्रोते हो. आज आपण बघणार आहोत देशी गोवंशाचं संवर्धन का आणि कसं उपयोगी आणि महत्त्वाचं आहे. आज आपण बघतोय की बऱ्याच ठिकाणी शेती ही कमी व्हायला लागलेली आहे. मनुष्यबळाचा अभाव आहे, चाऱ्याची अनुपलब्धता आणि बरीच नैसर्गिक आपत्ती संकट ह्या सगळ्यांमुळे गाई बैल सांभाळणं, शेती करणं हे खर्चिक बाब झालेली आहे असं निदर्शनास येतं आहे. आपण जर गायींना नैसर्गिक अधिवासामध्ये ठेवलं, त्यांना प्रचंड प्रेम दिलं, तर त्या पटीनं त्या आपल्याला देतात. म्हणजे असं म्हटलं जातं की कोकणातली कोकण कपिला आणि घाटावरची म्हणजेच पश्चिम महाराष्ट्रातली खिल्लार ह्या प्रजाती दूध अत्यंत कमी देतात. म्हणजे दिवसाकाठी वासराला दूध देऊन मात्र 2 ते 3 लिटर दुग्धक्षमता असलेल्या ह्या गायी आहेत. परंतु हेच जर त्यांचं जोपासना चांगली ठेवली, एकदल आणि द्विदल चारा हा जर आपण स्वतः आपल्या क्षेत्रामध्ये पिकवला आणि तो योग्य प्रमाणात वातावरणानुसार तिला खाऊ घातला, तर हीच 2 ते 3 लिटर दूध देणारी गाय पुढच्या 1-2 वेतामध्ये 5 ते 6 लिटरपर्यंत येते. याचे प्रत्यक्ष अनुभव आम्ही घेतलेले आहेत. आज संपूर्ण भारतीय गोवंशामध्ये गीर गाईचं नाव का घेतलं जातं? कारण गीर जातीमध्ये पिढ्यानपिढ्यांचा रेकॉर्ड त्यांनी मेंटेन केलेला आहे. उत्तम नंदी वंशवृद्धीसाठी त्यांनी जोपासलेले आहेत आणि 8 लिटरची गाय त्यांच्याकडे 16, 17, 18 लिटरपर्यंत कशी येईल यासाठी ते नैसर्गिक संसाधनांपासून प्रयत्न करून ते तशा गुणवत्तापूर्ण वंशवृद्धी आणि वंशसुधार ह्याच्यावरती काम करतात. प्राथमिक काय बघितलं जातं की दूध उत्पादन किती, म्हणून मी पहिलं दुधावर बोललो. ह्या व्यतिरिक्त जरी दूध द्यायची गाय बंद झाली किंवा तिचा ड्राय पिरियड सुरू झाला तरी देखील गोमय आणि गोमूत्र हे ती सातत्याने देत असते. एक कोकण कपिला किंवा एक खिल्लार किंवा आपली कुठलीही महाराष्ट्रीयन गोवंश प्रजातीची गाय ही दिवसाकाठी कमीत कमी 12 किलो गोमय आणि 10 लिटर गोमूत्र सहज देते. गोमय गोमूत्र ह्यापासून जीवामृत नावाचं एक कल्चर खत तयार होतं. डायरेक्ट गोमूत्र आणि पाणी ह्याचं मिश्रण घेऊन ते कीटकनाशक म्हणून शेतामध्ये वापरलं जातं. ह्यासोबतच गोबर गॅस शेणापासून आपल्या घराला पुरेल असा गॅस त्या गायींच्या शेणातून मोफत आपल्याला मिळतो. त्यासोबतच अंगण, जमीन, घरातली जेवढी जमीन आहे ती आता सारवण हा विषय बहुधा कमी झाला, परंतु जिथे सारवण होतं तिथे असे अनेक संशोधन आपल्याला आढळून येतात की तिथे किरणोत्सर्गाचा जो काही प्रभाव असतो तो अत्यंत कमी दिसून येतो. कारण शेण हे अँटी रेडिएशन आहे हे आता पुराव्यांनिशी सिद्ध झालेलं आहे. तर गाईचं शेण आणि त्यामध्ये सुद्धा भारतीय गोवंशाचं शेण म्हणजे गोमय हे जिथे सारवलेलं असतं तिथे अँटी रेडिएशनचा प्रभाव आपल्याला दिसून येतो. ह्याच्याबरोबर ती आपण वातावरण शुद्धीसाठी ह्याचा उपयोग कसा मोठ्या प्रमाणात होतो की देशी गाईचं शेण, देशी गाईचं तूप आणि अखंड तांदूळ जे अग्निहोत्र केलं जातं त्याचे हे घटक ह्याच्या एकत्रित ज्वलनाने वातावरणामधलं ऑक्सिजनचं प्रमाण प्रचंड वाढतं. याच्या भस्मामध्ये 52 ते 53% ऑक्सिजन मिळतो. ताज्या गोमयमध्ये म्हणजे 40 ते 43% ऑक्सिजन असतो. त्याचं भस्म केलं की तोच ऑक्सिजन 50%च्या पुढे जातो. म्हणजे दुधापलीकडे जाऊन आपण जर विचार केला तर एक गाईपासून आपल्याला बरंच काही मिळतं. तिथे अर्थ म्हणजे पैसे, लक्ष्मी हे न पाहता आरोग्य, शेती, पर्यावरण आणि शुद्ध वातावरण ह्या गोष्टींकडे जर आपण फोकस केला तर ही गाय आपल्याला किती फायदेशीर आहे हे त्यावेळी समजून येतं. आता आपण पुढच्या भागामध्ये गाय आणि मानवी आरोग्य ह्याबद्दल थोडक्यात माहिती बघू. धन्यवाद. पर्यावरण आणि गोसंवर्धन याविषयी अनिकेत बापट यांनी दिलेली माहिती आत्ताच आपण ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. निवेदन केलं होतं ऋचा गद्रे यांनी. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.